आपण आपल्या देहू इथल्या आधीच्या व्हिडिओमध्ये देहूमधलं मुख्य जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर आणि भंडारा डोंगर याबद्दल माहिती पाहिली आणि आता या व्हिडिओमध्ये इंद्रायणी काठी असलेल्या वैकुंठ मंदिर आणि संत चोखामेळा मंदिर याबद्दल माहिती पाहणार आहोत। इंद्रायणी काठी असलेली ही दोनही मंदिरं भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे आणि त्यांचं महत्त्वही तेवढंच आहे। आणि आता आपण गोपाळपुरा इथे निघालोय। गोपाळपुरा म्हणजे जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या ठिकाणाला गोपाळपुरा म्हणतात आणि तिथे जे मंदिर आहे ते वैकुंठ मंदिर आहे, तिथे आता आपण जाऊयात। पहिल्यांदा आपण वैकुंठ मंदिराबद्दल माहिती घेऊयात। तर संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणाहून वैकुंठाला गेले होते त्या ठिकाणाला गोपाळपूर असं म्हणतात आणि हे ठिकाण मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे। ज्याप्रमाणे आळंदीमधल्या अजान वृक्षाची महती आहे तशीच महती देहू इथल्या नांदुरकी या वृक्षाची आहे, कारण की याच वृक्षाखाली ध्यानस्थ बसून संत तुकोबा सदेह वैकुंठाला गेले होते। इथल्या वैकुंठ मंदिराची रचना अष्टकोनी असून मंदिराचा गाभारा दगडी आहे। मंदिरामध्ये तुकोबांची मूर्ती ही उभी असून पाठीमागे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे। फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तुकाराम बीज असतं। तुकाराम बीज म्हणजे तो दिवस ज्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले। ज्या वृक्षावरून त्यांनी वैकुंठ गमन केलं त्या वृक्षाचं आणि स्थानाचं महात्म्य अनुभवण्यासाठी आजही लाखो भाविकांची गर्दी तुकाराम बीजच्या दिवशी इथे होत असते। आणि आता आपण अशा ठिकाणावर आहोत जिथून तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले होते। तेच हे ठिकाण म्हणजे वैकुंठ मंदिर। माझ्या मागे जो वृक्ष आपल्याला दिसतोय तो आहे नांदुरकीचा वृक्ष आणि त्या नांदुरकीच्या वृक्षाखाली बसून संत तुकाराम महाराज नामस्मरण करत बसले होते आणि नामस्मरण करत असतानाच त्यांना देवाचं विमान घ्यायला आलं आणि त्या विमानात बसून ते सदेह वैकुंठाला गेले। त्याचा जो एकमेव साक्षीदार असणारा हा जो नांदुरकीचा वृक्ष आहे तो आपल्या मागे आपल्या इथे दिसतोय। आता आपण त्याचं दर्शन घेऊयात। फाल्गुन कृष्ण द्वितीयेला नांदुरकी वृक्षाखाली बसून तुकोबांनी विठ्ठलाचा धावा केला आणि दुपारी 12:02 सुमाराला विष्णुतत्व प्रकट झालं आणि विष्णुतत्वाने तुकाराम महाराजांना एकरूप करून घेतलं। तेव्हापासूनच तुकाराम बीजेला बरोबर 12:02 नांदुरकी वृक्ष हालतो, म्हणजेच झाडांच्या पानांची तेव्हा एक विशिष्ट हालचाल होते। तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन 350 वर्षाहूनही जास्त वर्ष पूर्ण झाली। त्यामुळे इथे अखंड हरिनाम सप्ताह जो आहे तो आपल्याला इथे वर्षभर पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर हा जो परिसर आहे तोही परिसर अतिशय मोठा आहे। इथे भली मोठी जी कमान आहे ती कमान आपल्याला पाहायला मिळते आहे आणि खरंच म्हणजे प्रत्येकाने इथे यायलाच हवं असंच हे मंदिर आहे। ज्याप्रमाणे घरातली आणि मंदिरातली ऊर्जा किंवा तिथल्या लहरी ह्या वेगवेगळ्या असतात। मंदिरातल्या लहरी ह्या आपल्याला भारावून टाकतात, आनंदी करतात, तल्लीन करतात। तसाच अनुभव इथे भेट दिल्यावर झाला। तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठाला जाणं अलौकिक होतं आणि हीच अलौकिक ऊर्जा ह्या नांदुरकी वृक्षामध्ये इथे भेट दिल्यावर जाणवते। तर इथे आता आपण वैकुंठ मंदिर जे आहे तिथे आलो होतो आणि ह्या वैकुंठ मंदिराची जी भिंत आहे त्या भिंतीवर सगळीकडे संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यातील जे प्रसंग आहेत किंवा त्यांनी जे रचलेले अभंग आहेत ते इथे आहेत। ते इथे जो आपण पाहतोय तो पहिला जो चित्र आहे त्या पहिल्या चित्रामध्ये असं आहे की तुकाराम महाराज जेव्हा भांबगिरीच्या पर्वतावर भांबगिरीवर जेव्हा नामस्मरणासाठी बसले होते ते तिथे सतत 15 दिवस बसले आणि तिथे सर्प, विंचू,
वाघ सगळे त्यांना तिथे आले असतील त्या पर्वतावर, मात्र तरीही त्यांचं जे नामस्मरण होतं ते थांबलं नाही आणि त्यांनी नामस्मरण केलं आणि त्यांना तिथे देव प्रसन्न झाले. त्यानंतर पुढचं हे जे चित्र आपल्याला दिसतं आहे, तर त्यांच्याकडे एक स्त्री आली होती. तेव्हा ते त्या स्त्रीला म्हटले की परस्त्री ही रखुमाई समान आहे मला. तेव्हा त्यांचा हा जो अभंग आहे, परविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईची. तर हे जो प्रसंग आहे आणि त्याचा जो अभंग आहे तो इथे दाखवला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रसंग होता ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातला, तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला. तो म्हणजे की जेव्हा शिवाजी महाराज भरजरी वस्त्र दागिने घेऊन तुकाराम महाराजांच्या घरी गेले, तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यालाही नकार दिला होता. त्याचा हा जो प्रसंग आहे तो आपल्याला इथल्या ह्या चित्रामध्ये पाहायला मिळतो आहे. आणि पुढचा जो चित्र आहे त्या पुढच्या चित्रामध्ये असं दाखवलं आहे की तुकाराम महाराज हे सर्वांना एक नामस्मरणाचा जो संदेश आहे तो देत आणि त्यांचा निरोप घेत आहेत आणि वैकुंठाला चाललेत. तो असा वैकुंठाला चालले ते गरुडावर बसून, आणि अशा प्रकारे हा जो प्रसंग आहे तो इथे दाखवण्यात आला आहे. खूप सारी जी चित्र आहेत ते इथे आहेत आणि त्यांचा जो जीवनपट आहे तो या भिंतींवर जो चितारलेला आहे त्याच्यावरून आपल्याला सहज लक्षात येतो आहे. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी म्हणजेच 9 मार्च 1650 या दिवशी संत तुकारामांचं वैकुंठ गमन झालं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असं म्हणून ते वैकुंठाला गेले. तुकोबांचं वैकुंठ गमन तरी झालं असलं तरी त्यांचं बीज हे जनसामान्यांमध्ये कायमचं रुजलं गेले, जे इथे येणाऱ्या प्रचंड जनसमुदायाच्या लोटावरून आपण पाहू शकतो. तुकाराम महाराजांचं जे मुख्य मंदिर आहे त्या मुख्य मंदिराचं जे कमान आहे त्या कमानीसमोरच संत चोखामेळा यांचंही मंदिर आहे. तर त्यांचं मंदिर पाहायला आपण आलो होतो आणि त्या मंदिराकडे आल्यानंतर पुढे आपल्याला भला मोठा इंद्रायणीचा जो घाट आहे तो घाट पाहायला मिळतो. आणि हा घाट खूप असा व्यवस्थित त्याने सुधारला आहे, कारण की इथे बसण्याची व्यवस्थित व्यवस्था आहे. त्याबरोबर जर कुणाला इंद्रायणीची सफर करायची असेल तर सफर करण्यासाठी इथे फेरीबोटही उपलब्ध आहेत. तेव्हा हा जो घाट आहे आणि इथे गाडी लावायचीही व्यवस्थित पार्किंग आहे, हा परिसर व्यवस्थित आहे. सो जेव्हा जर तुम्ही इकडे कधी आलात तर इथे गाडी पार्क करून इथली बोटिंगची सफर करून आणि पुढे मंदिरामध्ये जाऊ शकाल. इंद्रायणीच्या काठावर म्हणजेच वैकुंठ मंदिराकडून मुख्य मंदिराकडे जाताना उजवीकडे संत चोखामेळा यांचं मंदिर लागतं. मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. मंदिर छोटंसं आणि दगडी गाभारा आणि शिखर असलेलं आहे. तर मंदिराच्या समोर छोटंसं पटांगण असून मागच्या बाजूला इंद्रायणीचा घाट आहे. संत चोखामेळा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहून या गावाचे रहिवाशी. उदरनिर्वाहासाठी ते सन 1200 पंढरपूर इथे गेले आणि त्यांनी तिथे नामदेवाचं प्रवचन ऐकलं आणि तिथूनच विठ्ठलाच्या भक्तिरूपात एकरूप झाले. चोखामेळांनी अनेक अभंग लिहिले, ज्यातले आपल्या नित्य ऐकिवातला अभंग म्हणजे अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. संत चोखोबांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. त्यांचं विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होतं. मात्र जातीच्या भ्रामक कल्पनेमुळे त्यांना आयुष्यभर उपेक्षा मिळाली. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची सतत काळजी वाटत होती. आपल्या बांधवांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी, यासाठी त्यांनी भक्ती मार्गाद्वारे प्रयत्न केले. चोखोबांची समाधी आपल्याला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर पाहायला मिळते. कारण चोखोबांचा मृत्यू घराचं बांधकाम करत असताना दरड कोसळून झाल्याने सांगितलं जातं. तर त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता आणि यावरूनच नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधण्यात आली. अशा प्रकारे महान संत तुकाराम महाराज आणि संत चोखामेळा यांचं विठ्ठलावरचं प्रेम आणि भक्ती अगाध आहे. त्यांनी केलेलं कार्यही अमूल्य आहे आणि म्हणून इथे भेट दिल्यावर मन भारावल्या वाचून राहत नाही.